तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, ज्या गोष्टीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की केवायसी कधी होणार, केवायसी कधी होणार, केवायसी कधी करावी लागेल, फायनली बघा शासनाकडून जो आहे तो केवायसी साठी शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे। आणि या ठिकाणी बघा क्लिअर सांगितलेलं आहे केवायसी तुम्हाला कोणत्या ठिकाणी करायची आहे आणि केवायसी साठी किती दिवस देण्यात आलेले आहे, पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। केवायसी कुठे करायची आणि किती दिवसामध्ये केवायसी करावी लागेल। बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहे। आणि बघा, महिला व बालविकास विभाग तारीख सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लिअर 18 सप्टेंबर 2025। पण बघा, या ठिकाणी GR मध्ये पूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे। पण आपण जो काही महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, महत्त्वाचा मुद्दा मी फक्त तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये क्लिअर समजून सांगणार आहे। तर बघा या ठिकाणी क्लिअर दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जे काही लाडकी बहीण योजनेचे वेबसाईट आहे, या वेबसाईटवर केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे, वेबसाईट आहे, त्यावर लवकरच जे आहे ते केवायसीची लिंक ॲक्टिवेट होणार आहे आणि या वेबसाईटवरूनच तुम्हाला केवायसी करावी लागणार। आणि या ठिकाणी बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे आजपासून 18 सप्टेंबर 2025 पासून 2 महिन्याच्या आत केवायसी करणे बंधनकारक असणार आहे। सदर कालावधीत लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही तर पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, याची कृपया नोंद घ्यावी। तर बघा, म्हणजे 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। 18 सप्टेंबर पासून तर 2 महिन्यापर्यंत तुम्ही केवायसी करू शकणार आहे। आणि तिसऱ्या नंबरचा मुद्दा या ठिकाणी बघा, तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून तुम्हाला जून महिन्यापासून 2 महिन्याचा कालावधी देण्यात येईल। आता बघा, हे 2 महिने निघून गेलेले आहे। 2 महिन्यापासून ऑगस्ट महिन्याच्या 18 तारखेपासून तर समोर 2 महिन्यापर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे। पण पुढच्या वर्षी जे आहे म्हणजे पुढच्या वर्षी जून महिन्यापासून केवायसी सुरू होईल, तर 2 महिन्यापर्यंत तुम्हाला केवायसी करावी लागेल। आणि या ठिकाणी बघा क्लिअर दिलेला आहे आधार ऑथेंटिकेशन। आधार ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तर एकतर तुमच्या आधार नंबरचा OTP किंवा तुम्हाला थंब लावून तुमची केवायसी पूर्ण करण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर। तर बघा, लवकरच जे काही पोर्टलवर आहे ते केवायसीचं ऑप्शन येणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी लाईव्ह घेऊन येणार आहे आणि पूर्ण तुम्हाला लाडक्या बहिणींची केवायसी प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।